उमेदवार विक्रम काकडे आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुम्ही बंगल्यावरती आलात. वहिनींची भेट झाली का? हो, मी अर्ज भरल्यानंतर वहिनींचे आशीर्वाद घ्यायला बंगल्यावर आलो. त्यांची भेट झाली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आता कामाला लागतो आजपासून. पक्षामध्ये काही नाराजी आहे अशा पद्धतीची एक चर्चा आहे किंवा 2 उमेदवारी अर्ज भरलेत. अधिकृत उमेदवारी जी आहे ती तुमचीच आहे असं म्हणायचं. प्रत्येक पक्षामध्ये अर्ज भरताना प्रोसेस असते. ती प्रोसेस फॉलो करून राष्ट्रवादीने जे काही बी फॉर्म दिलाय त्यानुसार आम्ही अर्ज भरलेला आहे आणि ती प्रोसेस कुठेही आम्ही काय वेगळं काय केलेलं नाहीये. जी प्रोसेस असते त्या अधिकृतरित्या अर्ज तुमचाच आहे. हो आहे. महायुतीचे सुद्धा सगळे नेते उपस्थित होते. विजयाचा विश्वास आहे. महायुतीमध्ये सुद्धा भाजपकडून काय उमेदवारी अर्ज भरलाय असं सांगितलं जाते. नक्की काय आहे? नाही, भाजपचे स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ होते, नीलमताई गोरे होत्या, परत आपले बिडकर साहेब होते, सगळे होते. तर तो विषयच नाही कुठला. भाजपने अर्ज नाही भरलेला, एक त्यांच्या एका सहकार्याने भरलेला आहे. माझा प्रयत्न राहील त्यांना भेटून अर्ज कसा मागे घेता येईल याचा प्रयत्न करेन. नाराज आहे ते सगळ्यांना तुम्ही भेटणार? 100% उद्या मी सगळ्यांना भेटणार आहे आणि सगळ्यांची नाराजी दूर करण्यात मला यश येईल ही मला खात्री आहे. म्हणजे अधिकृतरित्या ही उमेदवारी विक्रम काकडेंची आहे आणि सुनील टिंगरेंचा अर्ज फक्त प्रोसेसचा भाग म्हणून भरलेला आहे. आता अर्ज आम्ही भरलेला आहे दोघांनी. अधिकृतरित्या मी भरलेला आहे. 2 नंबरलाही त्यांनी त्यांचा अर्ज भरलेला आहे. त्यांनाही मी भेटणार आहे उद्या. असं नाही की त्यांनाही भेटेल. सगळ्या इच्छुकांना, जे कोण इच्छुक होते त्या सगळ्यांनाच मी भेटणार आहे. सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करेल. विजयाचा विश्वास आहे? 100% विजयाचा विश्वास आहे. आपण पाहतोय की विजयाचा विश्वास आहे आणि मी सुनील टिंगरे यांना सुद्धा भेटणार आहे अशी प्रतिक्रिया विक्रम काकडेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरापर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.